बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करून घ्या, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत रोज आहे अशा पोहोचविता येतात. त्यासाठी तुमच्या माझ्या हक्काच्या या लाडक्या शिवसेना एक वादळला या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. काल आपण सर्वांनी शिवडी विधानसभेच्या त्या बातम्या नक्कीच पाहिल्या असाल. विशेषतः रात्री उशिरा ज्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या ते पाहून कुठतरी मनाला वाईट वाटलं शिवसैनिकांना. काल आपण सर्वांनी ऐकलं असाल, शिवडी विधानसभेतनं अजय चौधरींना, जे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पुन्हा ते तिकीट घोषित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सुधीर साळवी असतील आणि अजय चौधरी यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्यांच्या एकत्रित बैठकीत संगनमताने, एकमेकांच्या संगनमताने हा निर्णय झाला आणि अजय चौधरींना, जे शिवसेनेचे सध्याचे विधानसभेतले गटनेते आहेत, यांना पुन्हा एकदा तिकीट घोषित करण्यात आलं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे सर्वस्वी अधिकार आहेत. कुणाला तिकीट द्यायचं, कुणाचं थांबवायचं किंवा त्यांना समजवण्याचा अधिकार हा सर्वस्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आहे. आपण या अगोदरच ठरवलं, आपलं धोरण स्पष्ट आहे. घेतील तो निर्णय आणि देतील तो उमेदवार. आपण काय म्हणालोय आजपर्यंत, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हा काळ पक्षाच्या अटीतटीचा, कसोटीचा, संघर्षाचा हा काळ आहे. इच्छुक अनेक असू शकतात आणि इच्छुक असणं हा त्या पक्षाच्या भरभराटीचा एक उदाहरण आहे. एका पक्षामध्ये एका जागेसाठी एकाहून अधिक इच्छुक असणं किंवा तसे मातब्बर असणं हा त्या पक्षाच्या भक्कमपणाचा एक पुरावा आहे. पण या सगळ्यामध्ये ती जागा कुणाला देणं, कुणाला न देणं हा त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांचा, विशेषतः शिवसेना हा एक वेगळा पक्ष, एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जो ठरवतो, बरं, कुटुंब प्रमुखाने दोनही आपल्या मुलांना एकत्र बसवून संगनमताने हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर मात्र ज्या प्रकारे लालबागच्या शाखांमध्ये किंवा शाखेमध्ये म्हणता येईल, एका शाखेमध्ये संध्याकाळी, बरं, सुधीर भाऊंनी येऊन तिथे लालबागमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी असा निर्णय घेतलेला आणि आपल्याला अजयजींना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे. लोकसभेमध्येही सुधीर भाऊंनी उल्लेखनीय कामगिरी केली. लोकसभेमध्ये अरविंदजी सावंत साहेब शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार होते. शिवडी विधानसभेतनं भरघोस असं मतदान अजय चौधरी जी असतील, सुधीर साळवी असतील, या सर्वांनी एकत्रित त्यांच्या मेहनतीमध्ये आपलं एक लीड लोकसभेमध्ये शिवडी विधानसभेतून दिलं गेलं. माझा आता हा एक प्रश्न आहे शिवसैनिकांनो, अनेक 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 गोष्टी इथे येतात. हा अटीतटीचा काळ पाहता शिवसैनिकांनो, हे अशा प्रकारचं दुमत ठेवणं किंवा अशा प्रकारचं ऐन मुमेंटला, बघा, शेवटी नाराजी असू शकते, मनामध्ये शल्य असू शकतं. कित्येक जागांसाठी माझ्या स्वतःच्या मनामध्ये शल्य आहे शिवसैनिकांनो, कित्येक जागांसाठी. मी अजूनही सांगतो, महाराष्ट्रातल्या जर मी शल्य असलेल्या जागा काढल्या तर जवळपास आजच्या घडीला जवळपास 13 ते 14 अशा जागा आहेत ज्यामध्ये माझ्या मनामध्ये विशेषतः शल्य आहे. मला वाईट वाटतं की ह्या जागा शिवसेनेकडे असायला हव्या होत्या, ह्या जागा असायला हव्या होत्या. त्यात मी तुम्हाला उदाहरण देतो, खेड आळंदीची जागा असेल, त्यात मी तुम्हाला उदाहरण देतो जुन्नरची जागा असेल, अनेक जागा आहेत, भोसरीची जागा असेल, अनेक जागा आहेत. पण ह्या जागा शिवसैनिकांनो विशेषतः काही ना काहीतरी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी विचार केला असेल, काही ना काहीतरी विचार केला असेल की ह्या जागांमध्ये आज नाही पण भविष्यात कधीतरी आपण ह्या जागांवर पुन्हा एकदा क्लेम करू. आज तुम्ही थोडंसं समजून घ्या, आज तिथे तुम्ही आपलं शिवसेनेचं बळ ह्यांच्या पाठीशी उभं करा, भविष्यात यांचं बळ आपल्या पाठीशी कसं उभं करायचं हे माझ्यावर सोड. असे अनेक गोष्टी घडल्या असतील त्यामागे, काही ना काहीतरी, कारण शेवटी पक्षप्रमुख आहेत ते, आपले कुटुंब प्रमुख आहेत ते. पण तरी देखील ज्यावेळेस काल मी तो व्हिडिओ पाहत होतो, मला वाटतं न्यूज 18चा असावा, त्या व्हिडिओ मधले ते शब्द माझ्या मनाला खटकले. बघा शिवसैनिकांनो, तुम्हाला जर पटत असेल तर हो म्हणा कमेंटमध्ये, नसेल पटत तर नाही म्हणा. तुमच्या कमेंट्स सराखोपर, पण इतर कुणाला सल्ले देण्याचा अधिकार नाही. ज्यावेळेस शिवसैनिकांनी, लालबाग परळच्या त्या शिवसैनिकांनी काय सांगितलं, सुधीर साळवींवर अन्याय झाला आहे, त्यांचं पहिलं वाक्य मी मान्य करतो, अन्याय,
पण हा अन्याय नाही म्हणता येणार. आपल्याकडे अनेक पर्याय असतात भविष्यामध्ये. बघा, सुधीर साळवी हे वयाने तरुण आहेत. अनेक संधी त्यांना पुढे भविष्यात उपलब्ध होतील शिवसेनेच्या मार्फत. आज शिवसेनेचा हा वटवृक्ष सांभाळणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. त्यानंतर या वटवृक्षाच्या त्या पारंब्या आपल्या सर्वांना आधार देणार आहेत. आज हा शिवसेनेचा आणि अजय चौधरी शिवसेनेची एकनिष्ठ राहिलेले आहेत. आज ज्या वेळेस हे 40-42 आमदार शिवसेनेला पाठ दाखवून पळाले, त्यावेळेस अजय चौधरींनी शिवसेनेला तो आधार देण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः लालबाग मधून, म्हणजे शिवडी विधानसभेतनं. वयाने वयस्कर झाले असतील, पण आजही अनुभवाने ओतप्रोत असलेली ही माणसं आहेत. काही ना काहीतरी तर विचार झाला असेल या सगळ्यामध्ये. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, अन्याय आपण म्हणताय, चला तुमचं मन राखण्यासाठी मी म्हणेन की चला मान्य केलं आपण, अन्याय झाला. असे महाराष्ट्रामध्ये कित्येक मतदारसंघ आहेत, त्या जागा देखील आपल्याला मिळालेल्या नाहीयेत. अन्याय म्हणजे एका जागा मिळवल्यानंतर ती जागा कोणाला द्यायची हा दुसरा प्रश्न असतो. पण इथे जागा मिळालेली आहे, जागा मिळाल्यानंतर ती जागा कोणाला द्यायची याच्यामध्ये अन्याय. आज ती वेळ नाही शिवसैनिकांनो. पण जो पुढचा शब्द मला खटकला तो हा आहे, 100% याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणजे निवडणुकीत जनमताचा कौल काय असेल याविषयी नाही हे बोललं गेलं, पण आपण 100% याचा परिणाम तयार करू आणि आपण 100% तो भोगायला लावू. जर हे तुमचं वाक्य असेल तर शिवसैनिकांनो, हे वाक्य आपल्या तोंडी शोभत नाही. शिवसैनिकांनो, ही ती वेळ नाही. आपण 100% याचे परिणाम भोगावे लागतील. जर आपण हे असं पक्षाला उघडपणे एक आव्हान देत असाल, एक चॅलेंज देत असाल, तर शिवसैनिकांनो हे योग्य नाही. शिवसैनिकाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. शिवसैनिकांनो, तुम्ही म्हणताय मातोश्रीला ह्या गोष्टी कळतील. मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवेल. शिवसैनिकांनो, काय म्हणतात आपलेच शिवसैनिक, आपले बांधव आहेत, ते नाराज असतील, आपलेच बांधव आहेत, ते आपलेच शिवसैनिक आहेत, रक्तामासाचे, हाडामासाचे. तुमचं आमचं नातं काय, आपण सारे शिवसैनिक. त्या निमित्तानेच आपण जोडले जातो, आपली मनं जोडली जातात एकमेकांशी. मातोश्रीला ह्या गोष्टी भोगाव्या लागतील. ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? मातोश्रीला आपण मातोश्री हा शब्द ज्यावेळेस आपल्या तोंडात येतो त्यावेळेस हे भोगणं, भोगायला लागणं, या गोष्टी कधी आपल्या तोंडात येऊ शकतात का शिवसैनिकांनो? हा साधा विचार करा. आज कित्येक गोष्टी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये असू शकतात. मनुष्य म्हणतं तर अपेक्षा, मनुष्य म्हणतं तर इच्छा, या सगळ्या गोष्टी असू शकतात. अनेक गोष्टी असतात. माझ्याही मनामध्ये आहेत काही इच्छा, माझ्याही मनामध्ये काही गोष्टी असतील, पण त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण होतील किंवा नाही होतील याचा अर्थ माझा पक्ष वाईट, याचा अर्थ माझ्या पक्षाने मला काही दिलं नाही, अशा गोष्टी होत नाहीत शिवसैनिकांनो. आज उदाहरण घ्या, उदाहरण तुम्हाला एक सांगतो. आज समजा उद्या मला विधानसभा लढवायची, मलाही वाटतं मी विधानसभेत जावं आणि विधानसभेत जाऊन या गद्दारांना चारी मुंड्या चित करावं, असं समजा माझ्या मनामध्ये विचार आला. पण पक्षाने माझ्यापेक्षा समजा आणखी एखादा चांगला त्यांना वाटला असेल, त्याला ती तिकीट दिली. याचा अर्थ लगेच मी नाराज व्हायचा, याचा अर्थ लगेच मी त्या माणसाचा प्रचार करायचा नाही, लगेच याचा अर्थ त्याला तो कसा पडेल याचा विचार करायचा, याचा अर्थ लगेच मी मातोश्रीवर दूषणं लावायची, त्याचा अर्थ लगेचच मी मातोश्रीला सांगायचं की याचे 100% परिणाम भोगावे लागतील. या गोष्टी योग्य नाहीत शिवसैनिकांनो. जर असं केलं तर आपला हा वटवृक्ष पुन्हा एकदा कोलमडून पडेल. कसा बसा आपला वटवृक्ष आपण उभा करायचा प्रयत्न करतोय शिवसैनिकांनो, तुमच्या माझ्या ताकदीवर उभा करतोय. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच शिवसैनिकांनो. पहा, मला हे शब्द विशेषतः खटकले. तुमच्या सर्वांच्या भावनांचा आपण आदर करतो, तुमच्या सर्वांच्या मनाचा आपण आदर करतो. सुधीर साळवी साहेबांचं कार्य खूप अफाट असेल. लालबागच्या राजाचे ते अध्यक्ष आहेत, त्या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. लालबागच्या राजा ट्रस्टच्या मार्फत त्यांनी अनेक कामं देखील केली आहेत आणि त्यांचं काम आता महाराष्ट्रव्यापी झालेलं आहे. कारण लालबागच्या राजा हे ट्रस्टच्या मार्फत महाराष्ट्रव्यापी काम करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना किंवा तुम्हा सर्व शिवसैनिकांना एक महाराष्ट्रव्यापी नेतृत्व उभारण्यास एक मदत होते. पण तरी देखील हे शब्द किती पटतात शिवसैनिकांनो, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हा एकदा व्हिडिओ पहा. शिवडी मतदारसंघातून जे आहे विद्यमान आमदार जे आहेत अजय चौधरी यांचं पुन्हा नाव ठाकरे गटाकडून जे आहे घोषित करण्यात आलं. त्यामुळे जे लालबागमधील किंवा शिवडी मतदारसंघातील जे शिवसैनिक असतील यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळाली. आणि खरं तर जे शिवसैनिक आहेत यांची अशी मागणी आहे की सुधीर साळवी यांना देखील उमेदवारी द्यावी किंवा त्यांनाही एकदा संधी द्यावी, अशी त्यांची देखील मागणी आहे. आज थेट त्यांच्याशी जाणून घ्या. सर, काय सांगाल, नक्की काय मागणी तुमची? जे अजय चौधरी यांचं जे नाव घोषित करण्यात आलं, नक्की काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही मोठ्या प्रमाणात जे लालबाग परिसरात तुम्ही जमलेले आहात, काय सांगाल? आता शिवडीकरांचं एकच मत होतं की जो साहेबांनी निर्णय दिला की ते एकनिष्ठ आहेत म्हणून त्यांना ते पद झालं आमदारकीचं.
एकनिष्ठ भाऊ नाही आहेत का, हा माझा मातोश्रीला पण सवाल आहे की एकनिष्ठ भाऊ नाही आहेत का. गेले 34 वर्ष ते म्हणजे प्रामाणिकपणे कुठलाही म्हणजे त्यांनी असा म्हणजे बोलतात ना आपण कुठला भोग नाही घेतलाय आणि लोकांसाठी रात्र असू दे सकाळ असू दे आणि फक्त सेनेकडून त्यांनी लोकांसाठी मदत केलेली आहे, पक्षाला वाढवलेलं आहे इथे. आणि आता एकनिष्ठ म्हणून ते आहेत जे की ते आमदार आहेत. आमदार एकनिष्ठच असतो, जोपर्यंत त्याला सीट असते तोपर्यंत तो एकनिष्ठ असतो. सीट काढून घेतली की सगळे जमा होतात मध्ये आमच्या भाषेमध्ये आणि एकनिष्ठ बोलतायत हे. त्यांना जर सीट दिली नसती किंवा तेव्हा ते गेले असते शिंदे गटामध्ये तर लालबागमधल्याने असं दाखवलं असतं, उभं पण गेलं नसतं. मग त्या भीतीने ते थांबलेत आणि त्याच भीतीने ते थांबलेत फक्त. आणि आता ते सांगतात की एकनिष्ठ आहे म्हणून. अरे एकनिष्ठ तर आमचे भाऊ आहेत जे गेले 34 वर्ष सेनेसाठी इथे लढत आहेत आणि सेनेला आता म्हणजे माहीत नाही तुम्हाला हे तर 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की 100% जर सेनेची सीट इथे आणली तर ती फक्त सुधीर भाऊ साळवीच आणू शकतात. बाकी कोणाचा दमच नाहीये, ताकद पण नाही आणि दम पण नाहीये. आणि त्याचं जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर तुम्हाला 23 तारखेला समजणार आहे. भाऊ जर आम्हाला बोलले स्वतःहून की तुम्ही वोटिंग करा तर आम्हाला तर वाटत नाही आम्ही वोटिंग करू, कारण की आम्हाला नेताच नाही पटत आहे. थोपवलेला नेता आहे आमच्यावरती आणि आम्हाला थोपवलेला नेता अजिबात नको आहे, लादलेला आहे. जो उमेदवार ठाकरे गटाकडून दिलेला आहे किंवा जे शिवसेनेकडून दिलेला आहे या संदर्भात तुम्ही आधी चर्चा केली होती का, कोणाशी काही बातचीत केली होती का? आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत, असं बोललात तर सामान्य नागरिक आहोत आणि नागरिकांचा आवाज आहे. शिवडी विधानसभेत तुम्ही कुठेही जा आणि कुठेही विचारा, तुम्हाला हेच मिळणार की फक्त आम्हाला सुधीरभाऊ साळवीच हवेत, बाकी आम्हाला आमच्यावर कोणी लादू नका. आणि जर लादलात तर त्याचे परिणाम तुम्हाला 23 तारखेला दिसतील. मी एक शिवसैनिक आहे, माझे वडील शिवसैनिक होते, शिवसेनेसाठी काम केलेलं आहे, पण तरी पण ही गोष्ट शिवसैनिक म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ह्याचा पश्चाताप 23 तारखेला होईल आणि तो तुम्हाला भोगावा लागेल. जर भोगायचा नसेल तर तुम्हाला आत्ता निर्णय बदलायला अजून पण 3-4 दिवस आहेत, तो निर्णय तुम्ही बदलू शकता. तुमचं काय म्हणणं आहे जी नाव घोषित करण्यात आलेलं आहे? नाव घोषित करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे, कारण 2019ला जेव्हा स्वतःहून अजय चौधरींनी सांगितलं होतं पुढच्या वेळेला मी सीट लढणार नाही, याच्यावर ते ठाम होते. त्याबद्दल आमच्या सुधीर साळवींनी काय म्हणाले, चला ठीक आहे आता जर नाही देता येत ना तर आपण पुढचा टर्म आपण घेऊ. पण आता पुढच्या टर्मला सुद्धा ते नाही म्हणत आहेत. अजून त्यांना हवा आहे, कसली हवा आहे, हवा ही कसली आहे. आज ही जनता इथे उभी होती, शिवडी परळ मतदारसंघातली जी माणसं आता आली होती ती ॲक्च्युली कशासाठी आली होती. सुधीर साळवी यांनी काय बैठक बोलवली नव्हती. अगोदर मीडियाला माझं हे सांगणं आहे, काहीतरी अफवा पसरू नका, या अफवाचं कुठेतरी उल्लंघन करू नका, हेच आमचं म्हणणं आहे. आज सुधीर साळवी ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं आपला पक्षश्रेष्ठीचा जो आपल्याला निर्णय दिलेला आहे तो मान्य. हा सुधीर साळवी जर त्याच्या एवढा अंतर्भावना त्याच्या आतमध्ये चांगल्या आहेत, मग त्यांनी पक्षश्रेष्ठीने विचार करायला पाहिजे होता की आपला हा आमदार कोण द्यायला पाहिजे. हे त्यांनी आता तुम्ही 4 दिवस लावलीत, कशा करता लावलीत. जर तुम्हाला द्यायचं होतं की नाही मग तुम्ही पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, दुसऱ्या दिवशी तरी द्यायला होतं. तुम्ही का सुधीर साळवींना 4 दिवस का खोळंबत ठेवलं याचा आम्हाला पहिला पक्षश्रेष्ठीनं आमचं मत आहे. मातोश्री जे आहेत बसलेले आहेत त्यांना आमचं हे सांगणं आहे की याचा विचार करा. आणि पक्षश्रेष्ठीनं हे सुद्धा सांगणं आहे, त्यांना सुद्धा चुकीची माहिती गेली असणार की सुधीर साळवी यांनी आमची बैठक बोलवली होती. बैठक त्यांनी बोलवली नाही. शिवसैनिक शिवडी विभागातले जेवढे होते ते प्रेमादिष्ट जे सुधीर भाऊंच्या प्रेमाखातीर जे आत्तापर्यंत आहेत, सुधीर भाऊ जे बोलतात ते करतात आणि ते करून पण दाखवतात. असं नाही सुधीर साळवी रात्रोरात कधी त्यांना 3 वाजता फोन करा, 4 वाजता फोन करा, ते तिथे हजर असतात. तुम्ही ह्याचं कशाला घेताय. आज ही मुलं 10वी पास झालेली आहेत, त्यांना जे ॲडमिशनसाठी आहेत ते सुधीर साळवींनी ॲडमिशन केलेले आहेत, कुणी केलेलं नाही. लक्षात ठेवा, हे पहिलं जाणून घ्या. पक्षश्रेष्ठींनी हे पहिलं जाणून घ्या. आज इथला नेता जर असेल तो आमचा सुधीर भाऊच असेल. उद्या 8 वाजता सुधीर भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे की उद्या तुम्हाला काय तो माझा निर्णय देतो. जर आम्हाला चांगला निर्णय जर भेटला तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. शिवडी परळ विभाग आमच्या त्यांच्या पाठीशी उभे राहील, हे त्यांनी ठाम लक्षात ठेवावं. सुधीर भाऊला जसं तुम्ही म्हटलं, जर उमेदवारी जर निर्णय घेतला की निवडणूक नाही लढवायचा सुधीर भाऊने, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? किंवा सुधीर भाऊंची तर उद्या कळेलच, पण तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका हीच असणार, जे सुधीर भाऊ सांगतील ना आम्हाला की बाबा आपल्याला लढवायचे नाही, पण आम्ही
तुम्ही लढवायची नसेल तर सुधीर साळवी साहेब आम्हाला म्हणतील की बाबा आपल्याला शिवसेनेलाच वोट करायचं आहे, पण त्या शब्दावर आम्ही ठाम राहणार नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. आम्हाला जो आमदार पाहिजे आहे आणि नवतरुण आमदार पाहिजे आहे तो सुधीर साळवी सारखाच असेल आणि हा लालबागचा राजा हे घडवून आणणार, हे लक्षात ठेवा. जर समजा सुधीर साळवींना आम्ही जर सांगितलं की तुम्ही स्वतःहून निवडणूक लढवा, त्यांनी लढवली तर तुम्हाला सांगतो हे मताधिक्याने नाही आले आणि त्यांना आम्ही मताधिक्याने आणल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. जसं सांगण्यात आलं की गेल्या वर्षी 2019च्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही शेवटची निवडणूक लढवत असं देखील शब्द दिला होता, परंतु ह्या वर्षी त्यांची पुन्हा एकदा उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. कसं पाहता? कसं झालं, त्यावेळेला मातोश्रीने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी देतो. आत्तापर्यंत थांबवलं. तुम्ही बोलताय एकनिष्ठ. साहेब बोलले की ठीक आहे, माझं 19 वर्ष हे शेवटचं असेल, पुढच्या वेळेला सुधीर असेल. मला एक कळतं की तुम्ही जर बोलताना असं तर तो शब्दसुद्धा पाळा. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जे सांगली जिल्ह्यात झालं ना, पुनरावृत्ती, विशाल पाटील जसे अपक्ष उभे राहिले आणि लीड मोजावं लागलं समोरच्याला. केंद्रात सत्ता असताना संजय काका जे पडले ते कुणामुळे पडले? विशाल पाटलांच्या अपक्ष. तसं सुधीर भाऊचं होणार. सुधीर भाऊ लीड मोजावं लागेल आणि मातोश्रीलाही कळेल सुधीर साळवी काय आहे. आणि बरोबर आहे, उद्याही मातोश्री बरोबर आहे आणि कायमचा मातोश्री बरोबर राहणार. पण अपक्ष म्हणून ज्यावेळी निवडून येणार त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मातोश्रीवर असणार, हे लक्षात ठेवा. मातोश्रीने पण कुठेतरी तुमची तयारी सुरू आहे असं म्हणता येईल का? तयारी काय हो? मनाची तयारी कुठेतरी 24 तास आम्ही सुधीर साळवीशी बांधील आहोत, संघटनेशी बांधील आहोत. अहोरात्र कधीही फोन करा. आम्ही संघटनेसाठी नाही, उद्धव साहेबांसाठी नाही, सगळ्यांसाठी बांधील आहोत. पण सुधीर भाऊवर हा झालेला बोलो तुम्ही खूप म्हणजे खूप थांबवलं. प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना समजून काढताय का सुधीर साळवी दुसरं कोण नाही समजून काढायला? का ते समजू शकत नव्हते? एकनिष्ठ राहिले तुम्ही बोलता ना, राहू द्या ना. आम्ही कुठे नाही बोलतोय सुधीर साळवी एकनिष्ठ नाहीये. कोण बोलतो सुधीर साळवी? अहो खूप ऑफर आले असतील हो त्या माणसाला, पण खूप प्रामाणिक राहिला. जर त्याच्यावर हा अन्याय झाला ना तर मी तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्याची पुनरावृत्ती होणार आणि 100% झाली पाहिजे. एकतर कळेल ना आम्ही पाण्यात आहे की ते घोड्यात आहेत, काही ते तर कळेल कोण कशात आहेत. कारण सुधीर साळवीवर हा झालेला अन्याय आहे, मी एवढं सांगेन. कारण दिवस रात्र तो माणूस झटतो पक्षासाठी. हे दक्षिण मुंबईची जी सीट आहे ना खासदारकीची, ते त्या माणसामुळे आली, हे लक्षात ठेवा. नाहीतर मी तुम्हाला सांगतो मंगलप्रभात लोढांनी एवढं चांगलं केलेलं ना की बोलायचं काम नाही. माणसं सुधीर भाऊला, संघटनेला मानणारी आजही माणसं आहेत. पण जर तुम्ही असं केलं सुधीर साळवींना तर तुम्हाला 100% भोगावं लागेल. हा शब्द आहे आपला की तुम्हाला 100% भोगावं लागेल. तर हे होते व्हिडिओत अतिशय स्पष्टपणे शिवसैनिक म्हणाले की 23 तारखेला समजेल, मातोश्रीला कळेल 23 तारखेला. ही शिवसैनिकाची भाषा असू शकत नाही. शिवसैनिकांना म्हणतात आम्ही मतदान करणार नाही, आम्हाला सुधीर भाऊ सांगतील तोच आमचा निर्णय असेल. म्हणजे व्यक्तिकेंद्री राजकारण आपण कधीपासून करायला लागलो? मग असंच राजकारण शेवटी ठाण्यामध्ये देखील झालं होतं. आम्ही ठाण्यामध्ये व्यक्तिकेंद्री राजकारण पाहतोय. व्यक्तिकेंद्री राजकारण ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते पक्षांना धोकादायक ठरतं. सुधीर साळवी साहेबांविषयी विशेष आदर आहे. त्यांनी आज जो सामंजस्याचा त्यांनी जो पवित्रा घेतला की होय आपल्याला पक्षाने आदेश दिलाय, उद्धव साहेबांनी आदेश दिलाय की आपल्याला ह्या व्यक्तीला निवडून द्यायचंय, विषय संपला. ही असते शिवसैनिकाची भूमिका. शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील तो आदेश, देतील तो आदेश आणि घेतील तो निर्णय, ही आपली भूमिका असली पाहिजे. अनेक गोष्टी, विधान परिषदा असतील, महामंडळ असतील, अनेक गोष्टी आहेत भविष्यामध्ये. पण शिवसेनेला संपूर्ण पक्षाला चॅलेंज करणं हे किती योग्य आहे. आणि तुम्ही शिवसैनिकांच्या तोंडी मी आणखी एक शब्द बघितला, कुठलाही वाकडा निर्णय घेतला नाही. अनेक ऑफर आल्या. याचा अर्थ हा होत नाही शिवसैनिकांनो की आपल्याला एकीकडनं आपल्याकडे अन्याय झाला की दुसरीकडे आपण लगेच वाकडा निर्णय घ्यायचा. आज पर्याय उपलब्ध आहेत म्हणून आपण ह्या अशा गोष्टी करणार आणि पक्षाला धारेवर धरणार, अशा गोष्टी होऊ शकत नाही. आज या 16 जणांना ज्यावेळेस शिवसेनेमध्ये हे 16 आमदार राहिले त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काहीतरी विचार करून त्यांना काहीतरी शब्द नक्कीच दिला असेल आणि त्याही शब्दाला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना जागायचंय. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, त्यांचा तो काळ अतिशय कसोटीचा चाललाय. प्रत्येक ठिकाणी जे समजावणं त्यांचं चाललेलं आहे, कुणाला समजवायचंय, कुणाला एकाला तिकीट मिळते, एकाला नाही मिळते, या सगळ्या गोष्टी मी त्यांना अतिशय बॅलन्स्ड एक समांतर भूमिका घ्यायची. तुम्ही या सर्व गोष्टी समजाल. भविष्यामध्ये सुधीरजी साळवींच्या बाबतीत जर अशा शिवसेनेचं सरकार आल्यानंतर मात्र सुधीर साळवींच्या बाबतीत जर असा काही अन्याय होत असेल तर तुमच्या ह्या भूमिका रास्त आहेत शिवसैनिकांनो. पण आता ती वेळ नाही. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण या व्हिडिओचा विचार कराल आणि या सर्वातून एक सामंजस्याचा मार्ग काढून शिवसैनिक म्हणून आपण काय आहोत ते दाखवून द्याल. नाही तर तो भलताच तो मनसेचे बाळा नांदगावकर भाव खाऊन जातील.
या सगळ्यामध्ये तुला ना मला नाही घाल कुत्राला अशी गत होऊन जाईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून सावधान, या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचूयात, नाहीतर दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे शिवसैनिकांनो. असो, तुम्ही सारे समजदार आहात. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.